चला आपण पहिल्या पदार्थाकडे जाऊया. हो. याचं नाव काय? गव्हाच्या कुरड्यांची भाजी. गव्हाच्या. कारण आपण कुरडई म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला नजरेसमोर काय येतं तर वरण, भात, टोमॅटोचं सार, श्रीखंड, पुरी आणि तळलेली कुरडई. कुरडई. पण आता आपण त्याच्यामध्ये थोडी विविधता करणार आहोत की भाजी सहसा कधीही केली जात नाही. गव्हाच्या कुरड्या तळलेल्या तुम्ही खूपदा खाल्ल्या असतील, पण गव्हाच्या कुरड्यांची भाजी ही मी पहिल्यांदा खाणार आहे. लागणारं साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. ते नेमकं काय काय आहे आम्हाला जरा विस्ताराने सांगा. गव्हाची शिजवलेली कुरडई, मटार, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, सुकी मिरची, ओलं खोबरं, लसूण, कांदा लसूण मसाला, तळलेले काजू, साखर, मोहरी, हिंग, मीठ. वा, लागणारं साहित्य फार मजेशीर आहे. एकतर ते रोज घरामध्ये अवेलेबल असतं असं आहे. बरं, खरंय. तुम्ही काय शिजवून घेतली का? हो. चला काय करूया पहिल्यांदा. आता आपण फोडणी करायची आपल्याला, त्यामुळे तेल लागेल. मग पॅन देऊ का कढई देऊ? कढई. कढई. तेल किती लागेल? साधारण 2-3 चमचे. 2-3 चमचे. पुरे का? नाही, लागेल कारण कांदा टोमॅटो हे सगळं आहे ना. हो, तुम्ही सांगाल तेवढंच घालणार मी. काळजीच करू बस नका. बस बस. घरामध्ये तुमच्या मदतीला स्वयंपाकात कुणी असतं का? कोणी नाही, म्हणजे पहिल्यापासून अनघा टिकेकरच अगदी सुगरण आहे. तुम्ही जो आधी निश्वास सोडलात ना उत्तराच्या, कोणी नाही. सगळं घर का सारा का मुझे ही नाही. करना पडता है. काय घालूया पहिल्यांदा? मोहरी, हिंग, कांदा, गिरगावामध्ये तुमच्या जिथे तुमचं माहेर आहे तिथे गुढीपाडवा, दिवाळी पहाट अभिमान आहे मला गिरगावचा. म्हणजे इतका थाटामाटा पडके गणपती मंदिर पासून जी सुरुवात होते शोभायात्रा, ती अगदी ठाकूरद्वार पर्यंत. ठाकूरद्वार. आता अनघा काकू आता काय? टोमॅटो. टोमॅटो. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही होम सायन्स केलंय. हो हो. होम सायन्स मध्ये काय विषय असतात हो? प्रॉपर सगळे असतात आपले. अगदी कुकिंग तर मुख्य असतं, त्याच्यानंतर मदर क्राफ्ट असतं, प्रॉपर सगळं क्लोदिंग असतं. तुम्हाला सगळं शिकवलं जातं तिथे. आणि मी तिथे खूप एन्जॉय पण केलं, अभ्यास चांगला केला. आता आपल्याला थोडा मटार टाकूया, थोडीशी सुकी मिरची, लाल मिरची. वाह, कसं कलरफुल झालंय बघा कढईमध्ये सगळं. लसूण. लसूण, कांदा लसूण मसाला. काय घातलं? कांदा लसूण मसाला घ्या. कारण आपल्याला ही भाजी करायची आहे ना. आता कुरड्या टाकूया आपण. घाला. सोपा आहे की हो पदार्थ? सोपा आहे आणि हेल्दी. थोडी चवीपुरती साखर टाकूया. हे इतकं छान दिसतंय ना अनघा काकू. हो. तुम्हाला काय म्हणू? काकू म्हणू काय? काकू नको, एवढी मी अगदी मोठी नाहीये. घ्या अनघा, धर. अनघाच म्हणतो. येस, चालेल. कारण मी आता तेवढा मोठा झालोय.